सबस्क्राईब करा खेतीगाडी चॅनलला आणि नवीन शेतीविषयक माहितीसाठी घंटीचे बटन दाबा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, खेतीगाडीच्या ॲग्रीटॉकमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं मनापासून हार्दिक स्वागत. शेतकरी मित्रांनो, आज आपण खेतीगाडीच्या शेतीच्या बांधावर या कार्यक्रमामध्ये आपण श्री कैलासराव भोसले यांना भेटणार आहोत. नमस्कार. भोसले साहेबांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर ते स्वतः प्रगतशील शेतकरी आहेत आणि महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ जो आहे तर त्याच्यावर खजिनदार आहेत. भोसले साहेब, मला एक सांगा, ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या पेटेंटेड व्हरायटी ज्या येत आहेत तर त्याच्याबद्दल काय काय अडचणी आहेत आणि त्याच्यासाठी द्राक्ष बागायतदार संघ जो आहे तो काय कार्य करतोय का कशाबद्दल त्याच्यावर वर्किंग चालू आहे? द्राक्ष बागायतदार संघ मुळात द्राक्ष हे महाराष्ट्रामध्ये आणण्यामध्ये ज्या काही कायदेशीर बाबी आहे त्याच्यावरती पहिल्यांदा त्याला काम करायचं म्हणजे मागच्या 2-3 वर्षापासून काम चालू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये पेटेंट लॉमध्ये द्राक्षाचा उल्लेखच नव्हता. जो पेटेंट कायदा असतो त्याच्यामध्ये द्राक्षाचा कुठेच उल्लेख नव्हता. पहिला तो उल्लेख करण्यासाठीच मागचं जे गव्हर्नमेंट होतं तेव्हा शरद पवार होते, त्यांच्या माध्यमातून ते काम आपण केलं. पहिला तो द्राक्षाचा उल्लेख पेटेंट कायद्यामध्ये करून घेतला. नंतर त्याच्यामध्ये ज्या दुसऱ्या अडचणी आहे त्या कायदेशीर बाबीमध्ये 2001 सालामध्ये एक ॲक्ट केलेला आहे, कायदा तयार केलेला आहे, तो लोकसभेत पण पास केलेला आहे. त्या कायद्यामध्ये फार्मर प्रोटेक्ट ॲक्ट असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे. फार्मर प्रोटेक्ट ॲक्ट म्हणजे फार्मरसाठी तो केलेला आहे, शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठीचा तो ॲक्ट असं त्याला थोडक्यात म्हटलं जातं. तर याच्यामध्ये आमचा आग्रह एकच आहे का त्याच्यामध्ये हा कायदा सगळ्यांना सारखाच आहे, सगळ्या शेतकऱ्यांना. मग त्याच्यामध्ये बियाण्याचे शेतकरी येतात का ज्यांना कडधान्य घ्यायचे, बाजरी असेल, गहू असेल, ज्वारी असेल किंवा इतर जे प्रत्येक वर्षी ते पेरावं लागतं अशी काही पिकं असतील, सोयाबीन असेल, ह्या सगळ्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये. आमचं म्हणणं सरकारकडे असं आहे का त्या कायद्यामध्ये फक्त दुरुस्ती करा. कायदा असू द्यावा, कायदा चांगला आहे, पण त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे. दुरुस्ती अशी झाली पाहिजे का फळबागा, हॉर्टिकल्चर जे म्हणतो ते त्याच्यातून बाजूला केलं पाहिजे. फळबागा जर बाजूला केल्या तर आम्हाला परदेशातून नवीन व्हरायटी आणण्यामध्ये ज्या काही अडीअडचणी येतात त्याच्यावरती तो मार्ग निघू शकतो. आता दरवर्षी पेरण्यासाठी लागणारं बियाणं हे भारतामध्ये उत्पादित केलं जातं, बरोबर. त्याच्यावरती मोठमोठे बियाण्याचे प्रकल्प आहे आपल्याकडे, त्यांच्यासाठी म्हणून तो कायदा व्यवस्थित आहे, शेतकऱ्यांना त्यांनी प्रोटेक्ट केलेलं आहे. पण फळबाग अशी आहे, द्राक्षबाग आहे, द्राक्षबाग आज जर लागवड केली तर 12-15 वर्षांनी ती बाग काढावं लागते. बहुवर्षीय पीक आहे. डाळिंब असेल, संत्रा असेल, मोसंबी असेल, त्याच्यामध्ये सीताफळ असेल, असे अनेक फळबाग आहे का ज्याच्यामध्ये त्या एकदा लावल्यानंतर त्या बहुवर्षीय पीक असल्यामुळे त्यांना मध्ये चान्स नसतो. मग त्या करण्यासाठी आपल्याला समजा आता गव्हाचं पीक असेल ते आज ह्या वर्षी ही व्हरायटी पेरली, दुसऱ्या वर्षी वाटलं आपल्याला दुसऱ्या लगेच करता येऊ शकते, तसं याच्यात करता येत नाही. म्हणून त्या कायद्यामधली ती अडचण बाजूला करण्यासाठी आता आमचा तो प्रयत्न चालू आहे आणि याच्यामध्ये केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून लवकरच मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे. खूप छान सर. द्राक्ष शेतीमध्ये उत्पादन क्षमता वाढली पाहिजे, निर्यात वाढली पाहिजे, ह्यासाठी जे नवीन व्हरायट्या ज्या पेटेंटेड व्हरायट्या आहेत त्या आणण्यासाठी द्राक्ष बागायतदार संघाचं काय कार्य आहे किंवा ते कार्य कशाबद्दल करते द्राक्ष बागायतदार संघ? ते कार्य नवीन व्हरायट्या पेटेंट भारतात येण्यासाठी पहिल्या ज्या अडीअडचणी त्या तुम्हाला मी अगोदर सांगितलेले आहे. कायदेशीर बाबी ही एक अडचण आहे. दुसरा जो कायदा केंद्र सरकारने पास केलेला आहे 2000 मध्ये ती एक दुसरी अडचण आहे. ती दुसरी अडचण जर सॉल्व्ह झाली तर आपण फार्मर प्रोटेक्ट ॲक्टची जर अडचण सॉल्व्ह झाली, तिच्यामध्ये जर दुरुस्ती झालीच होईलच, कारण आता त्याच्यावरती बऱ्याचशा मिटिंगा पण झाल्या. नीती आयोगामध्ये सुद्धा एक मिटिंग झाली आमच्या द्राक्ष बागायतदार संघातर्फे. त्यावेळेस अशोक गायकवाड, जगनदादा खापरे किंवा मी स्वतः असेल, आम्ही दिल्लीत हजर असतो नेहमी याच्यासाठी आणि ते काम, ती जबाबदारी आम्ही अशोक दादांकडे पण दिलेली आहे, ते पण त्याच्यामध्ये काम करताय. पण हे करत असताना परदेशातून ज्या व्हरायटी आणायच्या आहे त्याच्यासाठी पेटेंट व्हरायटी आणण्यासाठी एक विशिष्ट रॉयल्टी द्यावं लागते. आता ती रॉयल्टी द्यायची असेल
तर ती व्हरायटी आणायची कुठून, कुठल्या देशातून, कुठल्या ब्रीडरकडून. तिथं ब्रीडर असतात. बरं. ते ब्रीडर हे काही प्रायव्हेट नर्सरी आहे, समजा कॅलिफोर्निया असेल किंवा इस्रायल असेल, इस्रायलमध्ये त्यांची स्वतःची इन्स्टिट्यूट आहे सरकारची, ती पण व्हरायटी देत असते. बरं. पण आता ह्या सगळ्या व्हरायटी आणण्यामध्ये तो ब्रीडर जो त्याची व्हरायटी घेऊन जर भारतात आला आणि त्याने ती व्हरायटी समजा कोणाला शेतकऱ्यांना द्यायची ठरली आणि त्या शेतकऱ्याकडून जर दुसऱ्या शेतकऱ्याने ती दुसऱ्या शेतकऱ्याकडे गेली, बरं, ती गेल्यानंतर तो याच्याकडून ज्याला दिली त्याच्याकडून पैसे घेतो, बरं, पण दुसऱ्याला गेली त्याच्याकडून त्याला पैसे मिळत नाही. बरोबर आहे. म्हणून ती अडचण दूर करण्यासाठी द्राक्ष बागायतदार संघ प्रयत्न करतोय का जेणेकरून ते लोक इकडे आले पाहिजे. ते व्हरायटी आणण्यामध्ये सगळ्यात मोठी त्यांची अडचण आहे का ते फक्त त्या कायद्याकडे बोट करता. बरं. हा कायदा जर असेल तर, कारण मध्ये एकदा गुलाबाच्या फुलाच्या बाबतीमध्ये अशीच पेटंट व्हरायटी गुलाबाची भारतामध्ये आली होती बरं. आणि ती आल्यानंतर त्याला जी रॉयल्टी मिळायला पाहिजे होती एका माणसाकडून ती दुसऱ्याकडे गेली, तिसऱ्याकडे गेली, सगळीकडे ती गेल्यानंतर त्याला जी अपेक्षित रॉयल्टी होती ती मिळाली नाही. ती न मिळाल्यामुळं आता कोणी त्याचं उदाहरण बघून कोणी भारतात यायलाच तयार नाही. अरे, म्हणजे त्यांना अपेक्षित आहे का त्यांनी जर व्हरायटी दिली तर एक तर त्यांना पेटेंट व्हरायटीचे पैसे रॉयल्टी मिळाली पाहिजे. 5 ते 7 वर्षापर्यंत ती रॉयल्टी घेत असता तुम्ही निर्यात केलेल्या मालावरती. बरं. किंवा द्राक्ष बागायतदार संघ त्याच्यामध्ये असे प्रयत्न करतोय का असं न करण्यापेक्षा वन टाइम पेटंट व्हरायटीची रॉयल्टी वन टाइम ही भारत सरकारने एकदम देऊन टाकावी. म्हणजे मग आपल्याला इथं शेतकऱ्यांना काहीच अडचण येणार नाही. कुठल्या शेतकऱ्यांनी नेली, सगळ्या शेतकऱ्यांनी ती वापरली आणि ती निर्यात केली किंवा कुठल्या व्यापाऱ्याला दिली किंवा भारतात विकली तरी चालू शकते. पण ती जर व्हरायटी फक्त आणली, एका शेतकऱ्याला दिली आणि दुसऱ्याकडे ती गेली तर त्याच्या अडीअडचणी नंतर निर्माण होतात. ती जी रॉयल्टी मिळत नाही त्या सगळ्या अडचणीवरती आता द्राक्ष बागायतदार संघ काम करते. त्यातून मार्ग काढून वन टाइम रॉयल्टी भरून आणि सगळ्याच शेतकऱ्यांना ती मिळावी अशा उद्देशाने आता आमचं काम चालू आहे. सर, मला असं वाटतं की हा तुमचा जो प्रयत्न आहे किंवा हा जो विचार आहे तो खूप चांगला वाटतो. हो भोसले साहेब, तुम्ही म्हणताय की नवीन पेटेंटेड व्हरायटी आणायची म्हटलं की त्याला रॉयल्टी वगैरे ह्या गोष्टींचा बराचसा गोंधळ आणि ॲक्टचा सुद्धा गोंधळ आहे, बरोबर आहे. तर मला एक सांगा, आता आपल्याकडचे काही एक्सपोर्टर आहेत, मग ते वेगवेगळ्या व्हरायटी आणतायत, त्याचं प्लांटेशन करतायत, एक्सपोर्ट परत करतायत, तर ते नेमकं कसं काय? त्याच्यामध्ये असं ज्या एक्सपोर्टरने किंवा एक्सपोर्टर ग्रुपने ती व्हरायटी आणली असेल, ती आणल्यानंतर ते त्यांच्या ग्रुपमध्ये म्हणजे त्यांच्याकडे जे शेतकरी रजिस्टर आहे त्यांची नोंदणी झालेली आहे अशाच शेतकऱ्यांना ती दिली जाते. आणि ती दिल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी समजा त्यांच्याकडे जो ग्रुप असेल शेतकऱ्यांचा, त्या शेतकऱ्यांनी त्याचा माल झालेला द्राक्ष माल तयार झाल्यानंतर तो त्या एक्सपोर्टरलाच द्यावा लागते, तो दुसऱ्याला देऊ नाही शकत. आणि जर दुसऱ्याला द्यायची नसेल तर याच्यामध्ये कुठंतरी संघाला असं वाटतंय की इथं मोनोपॉली तयार होईल. मग कुठेतरी रेटवरती मार्केटमध्ये स्पर्धा जर नसेल तर रेट मिळणार नाही. म्हणून आमचा प्रयत्न असा आहे की वन टाइम रॉयल्टी भरून द्या आणि सगळ्याच शेतकऱ्यांना द्या, म्हणजे तो कुठल्याही एक्सपोर्टरला विकू शकतो आणि कुठल्या देशात पाठवू शकतो. त्याच्यातून 2 पैसे शेतकऱ्यांचा फायदा होईल, कॉम्पिटिशन तयार होईल आणि त्याच्यातून आपोआप रेट मिळतील, चांगली क्वालिटी मिळेल, रेट चांगले मिळतील, रेट चांगले, दोन्ही गोष्टी. हो, दोन्ही गोष्टी. आणि आपल्या देशाचं नाव अजून निर्यातीमध्ये पुढे जाईल. बरोबर. खेतीगाडी ह्या चॅनलसाठी जे काही तुमचं काम चाललेलं आहे खेतीगाडीचं, हे अतिशय उत्कृष्ट आहे. सगळ्या विशिष्ट भागातली, विशिष्ट प्रकारातली, विशिष्ट शेतीचे असणाऱ्या फळांची आणि विशिष्ट समस्यांची एकत्रित माहिती संकलित करून ही विशिष्ट सगळ्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाते. त्याबद्दल मी खेतीगाडीला खरंच द्राक्ष बागायतदार संघातर्फे सगळ्या शेतकऱ्यांतर्फे शुभेच्छा बी देतो. आणि या खेतीगाडीला सर्व शेतकऱ्यांनी लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, भोसले साहेबांनी आपल्याला चांगल्या पद्धतीनं वेळ दिला आणि खूप महत्त्वाची आणि चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे. तर अशाच पद्धतीच्या आपण वेगवेगळ्या शेतीविषयी वेगवेगळ्या चर्चा आपण ठेवणारच आहोत. तर त्याच्याविषयी की तुम्हाला वेगळ्या काही माहिती हवी असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला कमेंट्स करू शकता. आणि शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, खेतीगाडीला लाईक करा, आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांच्यामध्ये शेअर करा आणि खेतीगाडीला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान जय किसान. शेतकऱ्याची प्रगती ही देशाची प्रगती.